बातून अजित पवार 4 जून नंतर नाराज होतील असं अनिल देशमुख म्हणाले। अनिल देशमुख यांनी अजित पवारांबद्दल मोठं भाकीत केलं आहे। त्यानंतर एकच खळबळ माजली आहे। तर भाजपची सत्ता गेल्यास भाजपसोबत ते राहणार नाही असंही देशमुखांनी म्हटलेलं आहे। देशमुखांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर देशमुखांच्या दाव्याला गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। आजारी असल्यानं ते प्रचारामध्ये सक्रिय नव्हते असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलेलं आहे। चौथ्या टप्प्यातल्या मतदानानंतर गायब झालेले अजित पवार यांच्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी अजितदादांबाबतही भाकीत केलंय। तर अनिल देशमुख यांच्या या दाव्याला भाजपनंही प्रत्युत्तर दिलंय। अजितदादा आजारी होते त्यामुळे ते प्रचारामध्ये सक्रिय नव्हते, त्यामुळे संशय घेऊ नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर अजितदादा नेमके कुठे आहेत? महाराज 4 तारखेनंतर ते होणार आहेत। 4 तारखेला वेळ आहे अजून। ते सर्व नेते आहेत ना, भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे, अजितदादाच्या पक्षाचे 4 तारखेला की तुम्ही जे पाऊल उचलले त्याचं योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा देईल तेव्हा त्यांना तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही। स्वगृह येतील अजित पवार असं वाटतं। अजित पवार सुबह का बोला शाम को घर आए तो पवार साहेबांनी सांगितलं जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही। अजितदादा आजारीची वस्तुस्थिती आहे। मी परवा खूप प्रयत्न केला पण दादाची तब्येत खरंच खराब आहे। डॉक्टरांना जे बघायला गेले त्यांच्याशी मी बोललो, खरं आहे त्यांची तब्येत खराब आहे। तर की राजकारणी त्यांना ताप आलेला नाही, त्यांची तब्येत खरोखर खराब आहे आणि त्यामुळे ते सभेला येऊ शकले नाही किंवा मोदींच्या रोड शोला सुद्धा येऊ शकले नाही। ही वस्तुस्थिती आहे। पण आता वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दा म्हणून त्याचा अर्थ आमचे राजकारणी लोक विरोधक ते वेगवेगळ्या लावतायत, पण तशी वस्तुस्थिती नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।